तुला कधी असा माणूस भेटलाय का, जो शांत असतो, पण त्याच्या एका निर्णयाने सगळं चित्र बदलतं? मकर राशीचं हेच खरं गुपित आहे. ते बोलून नाही, तर योग्य वेळी चाल करून दाखवतात. त्यांच्या मनात काय चाललंय, पुढे ते काय करणार आहेत, हे शेवटपर्यंत कुणाला समजत नाही. आणि जेव्हा समजतं, तेव्हा खेळ आधीच त्यांच्या बाजूने गेलेला असतो. जर तूही अशा लोकांना ओळखत असशील किंवा स्वतःच तसा असशील, तर पुढे जे वाचणार आहेस ते तुला पूर्णपणे हलवून टाकेल. मकर राशी दिसते साधी, पण तिचा प्लॅन कोणालाच कळत नाही. मकर राशीची माणसं बाहेरून खूप साधी, शांत आणि स्वतःच्या कामात गुंतलेली दिसतात. त्यांच्याकडे पाहून कोणालाही वाटणार नाही की त्यांच्या डोक्यात इतकं खोल आणि लांबचा विचार चालू असतो. पण खरं सांगायचं तर हीच त्यांची खरी ताकद असते. ते कधीच आपल्या पुढच्या पावलांबद्दल कोणाला काही कळू देत नाहीत. ही माणसं बोलण्यापेक्षा निरीक्षण जास्त करतात. कोण काय बोलतंय, कोण कसं वागतोय, कोणावर किती विश्वास ठेवायचा, हे सगळं ते शांतपणे लक्षात ठेवतात. त्यांना घाई अजिबात नसते, कारण त्यांना माहीत असतं की योग्य वेळ आल्यावर एकच चाल सगळं बदलू शकते. मकर राशीचा प्लॅन कधीही अचानक तयार होत नाही. तो खूप दिवसांच्या विचारातून, अनुभवातून आणि लोकांना समजून घेतल्यावर तयार होतो. म्हणूनच ते एकदा ठरवलं की मागे वळून पाहत नाहीत. त्यांच्या प्रत्येक निर्णयामागे एक ठोस कारण असतं, जरी ते बाहेरून साधं वाटलं तरी. त्यांची खासियत म्हणजे ते स्वतःच्या भावना खूप कमी लोकांसमोर व्यक्त करतात. त्यामुळे लोकांना वाटतं की ते थोडं थंड किंवा दूर आहेत. पण आतून ते खूप संवेदनशील असतात. फक्त प्रत्येकाला ते दाखवत नाहीत. कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणाला अंतरावर ठेवायचं हे त्यांना अगदी नीट माहिती असतं. मकर राशीचं सगळ्यात मोठं गुपित म्हणजे त्यांची सायलेंट ग्रोथ. ते गाजावाजा न करता स्वतःला इतकं मजबूत बनवतात की एक दिवस अचानक सगळ्यांना त्यांच्या यशाचं आश्चर्य वाटतं. लोकांना तेव्हा कळतं की हा माणूस इतका पुढे कधी गेला. त्यांचा प्लॅन असा असतो की तो शेवटपर्यंत कुणालाच कळत नाही. आणि जेव्हा कळतो तेव्हा खेळ आधीच त्यांच्या हातात गेलेला असतो. मकर राशीच्या लोकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे त्यांची सेल्फ कंट्रोलची ताकद. परिस्थिती कितीही कठीण असो, ते स्वतःला सहज सावरतात. भावनांमध्ये वाहून जाणं त्यांना पटत नाही, कारण त्यांना माहीत असतं की प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घेतला तरच पुढे फायदा होतो. त्यामुळे ते कितीही त्रासात असले तरी बाहेरून शांत आणि स्थिर दिसतात. ही माणसं कोणत्याही नात्यात किंवा कामात शॉर्टकट शोधत नाहीत. त्यांना टिकणारी गोष्ट हवी असते, तात्पुरती नाही. म्हणूनच ते वेळ घेतात. पण जे काही करतात ते मजबूत पाया घालून करतात. त्यांच्या आयुष्यात उशीर होतो, पण चुकीचं फार कमी होतं. मकर राशीच्या लोकांचा अजून एक वेगळा गुण म्हणजे त्यांची लाँग टर्म व्हिजन. ते फक्त आजचा विचार करत नाहीत, तर पुढच्या अनेक वर्षांचा प्लॅन आधीच डोक्यात तयार करून ठेवतात. कोणती गोष्ट केव्हा करायची, कोणत्या वेळी शांत राहायचं आणि केव्हा पुढे जायचं, याचं त्यांचं टायमिंग खूप अचूक असतं. त्यांना लोकांवर लगेच विश्वास ठेवणं आवडत नाही. पण एकदा का त्यांनी कोणाला आपलं मानलं, तर ते नातं खूप प्रामाणिकपणे जपतात. मात्र जर कोणीतरी त्यांचा विश्वास तोडला, तर ते पुन्हा मागे वळून पाहत नाहीत. त्यांच्या आयुष्यात सेकंड चान्स खूप कमी लोकांचा मिळतो. मकर राशीचं माणसं अपयशालाही वेगळ्या नजरेने पाहतात. त्यांच्यासाठी अपयश म्हणजे शेवट नसतो, तर शिकण्याची संधी असते. ते प्रत्येक चूक लक्षात ठेवतात आणि पुन्हा ती चूक होऊ देत नाहीत. त्यामुळे ते हळूहळू पण खूप मजबूत बनतात. त्यांना स्वतःचं आयुष्य इतरांना दाखवण्यात फारसा रस नसतो. सोशल मीडियावर किंवा बाहेर ते साधं आयुष्य जगताना दिसतात, पण त्यांच्या आत चाललेला प्रवास खूप मोठा असतो. ते स्वतःच्या ध्येयावर इतके फोकस असतात की बाहेरच्या आवाजाचा त्यांच्यावर फारसा परिणाम होत नाही. मकर राशीचं खरं सामर्थ्य म्हणजे त्यांची सहनशक्ती आणि सातत्य. ते एकदा एखाद्या गोष्टीसाठी ठरवलं की कितीही अडथळे आले तरी ते थांबत नाहीत. थोडा वेळ लागेल, पण शेवटी ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचतातच आणि तेही कोणाला न कळता शांतपणे. मकर राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात डिसिप्लिन ही फक्त सवय नसते. ती त्यांच्या व्यक्तिमत्वाचा पाया असतो. रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्येही ते नियम पाळतात. कारण त्यांना माहीत असतं की मोठं यश हे अशा छोट्या सवयींमधून तयार होतं. त्यांचा दिवस कसा जाईल, काय करायचं, काय टाळायचं याचं एक स्पष्ट गणित त्यांच्या मनात असतं. त्यांना लोकांना इम्प्रेस करण्याची गरज वाटत नाही. ते स्वतःला सिद्ध करण्यावर विश्वास ठेवतात. त्यामुळे ते कधीच अनावश्यक बोलत नाहीत किंवा दिखावा करत नाहीत.
जे काही असतं ते खऱ्या अर्थाने असतं आणि हीच गोष्ट त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. मकर राशीचे लोक आपल्या कमकुवत बाजूंनाही खूप प्रामाणिकपणे स्वीकारतात. त्यांना माहीत असतं की प्रत्येक माणसात काही ना काही कमी असते, पण त्या कमीवर काम करणं हेच त्यांचं खरं बळ आहे. ते स्वतःला सतत सुधारत राहतात आणि हे सुधारण्याचं चक्र कधीच थांबत नाही. त्यांच्या आयुष्यात प्रायव्हसी खूप महत्त्वाची असते. ते सगळ्यांना आपल्याबद्दल सगळं सांगत नाहीत. त्यांच्या आयुष्यात काय चाललं आहे, त्यांची खरी स्वप्न काय आहेत, त्यांचे प्लॅन काय आहेत हे फार थोड्या लोकांनाच माहीत असतं. बाकीच्यांसाठी ते नेहमीच एक कोडं असतात. मकर राशीच्या लोकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते संकटाच्या वेळी घाबरत नाहीत, तर अधिक स्थिर होतात. जिथे बाकी लोक गोंधळतात, तिथे हे शांत राहून परिस्थिती हाताळतात. त्यांच्या या गुणामुळे अनेक वेळा ते इतरांसाठी आधार बनतात. जरी ते त्यांचा गाजावाजा करत नसले तरी, त्यांना त्यांच्या मेहनतीवर पूर्ण विश्वास असतो. नशिबावर ते अवलंबून राहत नाहीत, कारण त्यांना वाटतं की जे काही मिळणार आहे ते आपल्या कष्टातूनच मिळणार. त्यामुळे ते सतत काम करत राहतात, कोणत्याही अपेक्षेशिवाय. मकर राशीचं व्यक्तिमत्व असंच असतं की ते हळूहळू लोकांच्या लक्षात येतं. सुरुवातीला साधं वाटणारं हे व्यक्तिमत्व वेळ गेल्यावर इतकं प्रभावी बनतं की लोक स्वतःहून त्यांचा आदर करू लागतात. त्यांचं यश आवाज करत नाही, पण त्याची झलक मात्र सगळ्यांना स्पष्ट दिसते. मकर राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच इनर स्ट्रेंथ असते, जी बाहेरून लगेच दिसत नाही. ते आयुष्यात कितीही एकटे पडले तरी स्वतःला पुन्हा उभं करण्याची क्षमता त्यांच्यात असते. ते कुणावर अवलंबून राहत नाहीत, कारण त्यांना स्वतःचा आधार बनायला आवडतं. त्यांचा विचार करण्याचा पॅटर्न खूप प्रॅक्टिकल असतो. भावना असतात, पण त्या निर्णयांवर हावी होऊ दिल्या जात नाहीत. कोणतीही गोष्ट ते फायदे, तोटे पाहून ठरवतात. त्यामुळे कधी-कधी लोकांना ते कठोर वाटतात, पण त्यांच्या दृष्टीने तोच योग्य मार्ग असतो. मकर राशीची माणसं वेळेची किंमत खूप चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांना वेळ वाया घालवणं अजिबात आवडत नाही. प्रत्येक क्षणाचा उपयोग कसा करायचा याचं त्यांच्याकडे स्पष्ट नियोजन असतं. म्हणूनच ते इतरांपेक्षा पुढे जातात, जरी त्यांचा वेग कमी वाटला तरी. त्यांना स्वतःच्या चुका मान्य करण्याची सवय असते, पण त्या चुका पुन्हा न होण्यासाठी ते स्वतःवर काम करतात. ते कोणालाही दोष देत बसत नाही. जे झालं त्यातून काय शिकता येईल यावर त्यांचा जास्त भर असतो. त्यामुळे त्यांचा अनुभव खूप मजबूत बनत जातो. मकर राशीच्या व्यक्तींचं एक वैशिष्ट्य म्हणजे ते इमोशनल इंडिपेंडन्स जपतात. त्यांना कोणाकडून सतत मान्यता किंवा कौतुकाची गरज नसते. ते स्वतःच्या कामातून स्वतःला सिद्ध करतात आणि त्यातूनच त्यांना समाधान मिळतं. त्यांना खोटेपणा आणि दिखावा अजिबात सहन होत नाही. जे लोक सरळ आणि प्रामाणिक असतात, त्यांच्यासोबत ते जास्त कम्फर्टेबल असतात. पण जे लोक दोनमुखी वागतात, त्यांच्यापासून ते हळूहळू अंतर ठेवतात आणि तेही कोणताही गोंधळ न करता. मकर राशीचं आयुष्य अनेकदा शांतपणे घडतं, पण त्यामागे एक खोल संघर्ष आणि सतत चालणारी मेहनत असते. ते कधीच मोठ्या आवाजात स्वतःची कथा सांगत नाहीत, पण त्यांच्या प्रवासात इतकी ताकद असते की एक दिवस ती कथा आपोआप लोकांपर्यंत पोहोचते. मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात रिस्पॉन्सिबिलिटी ही गोष्ट खूप लवकर येते. लहान वयापासूनच त्यांना परिस्थिती समजून घ्यावी लागते. त्यामुळे ते इतरांपेक्षा लवकर मॅच्युअर होतात. जेव्हा बाकी लोक अजून विचार करत असतात, तेव्हा हे आधीच निर्णय घेऊन पुढे गेलेले असतात. त्यांचं मन खूप खोल असतं, पण ते सहजपणे उघडत नाही. कोणालाही आपल्या आयुष्यात येऊ देण्यापूर्वी ते त्या व्यक्तीची नीट परीक्षा घेतात. त्यामुळे त्यांचा सर्कल खूप छोटा असतो, पण तो खूप स्ट्रॉंग असतो. जे लोक त्यांच्या आयुष्यात राहतात ते खरोखरच खास असतात. मकर राशीच्या लोकांना स्टॅबिलिटी खूप महत्त्वाची वाटते. त्यांना आयुष्यात अनिश्चितता किंवा सतत बदल आवडत नाहीत. ते अशी लाईफ बिल्ड करायला पाहतात जी टिकणारी असेल, जिथे त्यांना सुरक्षितता आणि शांतता मिळेल. म्हणूनच ते करिअर, पैसे आणि नात्यांबाबत खूप थॉटफुल असतात. त्यांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते इतरांच्या शब्दांवर नाही, तर त्यांच्या ॲक्शनवर विश्वास ठेवतात. कोण काय बोलतोय यापेक्षा कोण काय करतोय हे ते जास्त लक्षात ठेवतात. त्यामुळे कोणी खोटं वागलं तर ते लगेच ओळखतात, जरी ते लगेच व्यक्त करत नसले तरी. मकर राशीची माणसं स्वतःसाठी खूप हाय स्टँडर्ड ठेवतात. त्यांना साधारणपणे काही चालत नाही. जे काही करायचं ते उत्तम करायचं, हा त्यांचा नियम असतो. त्यामुळे कधी-कधी ते स्वतःवर खूप प्रेशर टाकतात, पण त्यातूनच त्यांची क्वालिटी तयार होते. त्यांना एकटं राहणं त्रासदायक वाटत नाही. उलट त्यातूनच त्यांना क्लॅरिटी मिळते.
एकांतात ते स्वतःला समजून घेतात, नवीन विचार करतात आणि पुढच्या पावलांची तयारी करतात. त्यामुळे त्यांचा सायलेन्स हा कमजोरी नसून त्यांची स्ट्रॅटेजी असते. मकर राशीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे ते आयुष्याला एक दीर्घ शर्यत मानतात. त्यांना तात्पुरता विजय नको असतो, तर कायम टिकणारी जिंक हवी असते. त्यामुळे ते हळूहळू पण खूप मजबूत पद्धतीने आपलं स्थान निर्माण करतात आणि जेव्हा ते त्या शिखरावर पोहोचतात, तेव्हा त्यांना खाली खेचणं जवळपास अशक्य होतं. मकर राशीच्या लोकांमध्ये एक वेगळीच कॅल्क्युलेटेड पेशन्स असते. ते फक्त थांबत नाही, तर योग्य क्षणाची वाट पाहतात. त्यांना माहीत असतं की प्रत्येक गोष्ट लगेच मिळाली तर तिची किंमत कमी होते. म्हणूनच ते वेळ घेऊन योग्य वेळी चाल करतात. त्यांच्या या सवयीमुळे ते अनेकदा शेवटच्या क्षणी गेम पलटवतात. त्यांचा विचार खूप संरचित असतो. कोणतीही गोष्ट ते टप्प्याटप्प्याने पूर्ण करतात. एक लक्ष्य ठरवून त्याला छोटे छोटे भाग करून त्यावर काम करतात. त्यामुळे मोठं कामही त्यांच्यासाठी मॅनेजेबल होतं. ही त्यांची काम करण्याची पद्धत त्यांना इतरांपेक्षा जास्त कन्सिस्टंट बनवते. मकर राशीच्या व्यक्तींना रिस्पेक्ट कमवायला आवडतं, मागायला नाही. ते कधीच स्वतःची किंमत शब्दांनी सिद्ध करत नाहीत, तर त्यांच्या कृतीतून लोकांना ती जाणवते. त्यामुळे त्यांच्या आसपासचे लोक हळूहळू त्यांना सिरियस घ्यायला लागतात. त्यांना कोणत्याही परिस्थितीत आपली डिग्निटी जपणं खूप महत्त्वाचं वाटतं. कितीही वाईट प्रसंग आला तरी ते स्वतःचा स्तर खाली आणत नाहीत. ते वाट टाळतात, पण जर गरज पडली तर शांतपणे आणि ठामपणे आपली बाजू मांडतात. मकर राशीचे लोक त्यांच्या आयुष्यातील सेटबॅक्स खूप शांतपणे पचवतात. ते बाहेरून काहीच झालं नाही असं दाखवतात, पण आतून त्या प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकून घेतात. त्यामुळे त्यांच्या प्रत्येक पडण्यामागे एक नवीन उभं राहणं तयार होत असतं. त्यांना लोकांच्या क्राउडमध्ये मिसळणं जमतं, पण त्यात हरवणं नाही. ते स्वतःची वेगळी ओळख कायम ठेवतात. त्यामुळे ते कुठेही गेले तरी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची एक डिस्टिंक्ट छाप पडते. मकर राशीचं आणखी एक गुपित म्हणजे ते त्यांच्या आयुष्याचा बॅकअप प्लॅन नेहमी तयार ठेवतात. एक गोष्ट फेल झाली तरी दुसरी तयार असते. त्यामुळे ते कधीच पूर्णपणे कोसळत नाही. त्यांची तयारी इतकी शांत आणि आतून असते की बाहेरच्यांना त्याची कल्पनाही येत नाही. त्यांचं आयुष्य एकदम झगमगाटात बदलत नाही, पण हळूहळू इतकं मजबूत होतं की एक वेळ येते जेव्हा लोकांना त्यांच्या प्रवासाचा अंदाज येतो आणि तेव्हा लक्षात येतं की हा माणूस नेहमीच काहीतरी मोठं घडवण्याच्या तयारीत होता. मकर राशीच्या लोकांच्या स्वभावात एक सायलेंट लीडरशिप दिसून येते. ते स्वतःहून पुढे येऊन नेतृत्व घेत नाहीत, पण परिस्थिती अशी बनते की लोक आपोआप त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहू लागतात. कारण त्यांच्या निर्णयांमध्ये स्थिरता आणि स्पष्टता असते. ते कमी बोलतात, पण जेव्हा बोलतात तेव्हा त्यात वजन असतं. त्यांना भावनिक गोंधळ आवडत नाही. जे नातं किंवा परिस्थिती त्यांना सतत मेंटली डिस्टर्ब करत असेल, त्यापासून ते हळूहळू दूर जातात. ते ड्रामा टाळतात आणि शांततेला प्राधान्य देतात. त्यांच्या दृष्टीने इनर पीस ही लक्झरी नसून गरज असते. मकर राशीची माणसं त्यांच्या आयुष्यात कन्सिस्टन्सीला खूप महत्त्व देतात. एकाच दिशेने सतत प्रयत्न करणं, थोडं थोडं सुधारत राहणं हे त्यांचं तत्त्व असतं. ते एकदम मोठी झेप घेण्यापेक्षा रोज थोडं पुढे जाणं पसंत करतात आणि हाच अप्रोच त्यांना दीर्घकाळ टिकणारं यश देतो. त्यांची आणखी एक खासियत म्हणजे ते बाउंडरीज खूप स्पष्ट ठेवतात. कोणाला किती ॲक्सेस द्यायचा, कोणाशी किती जवळीक ठेवायची हे ते ठरवून ठेवतात. त्यामुळे त्यांचं आयुष्य जास्त गुंतागुंतीचं होत नाही. जे लोक त्यांच्या मर्यादा ओलांडतात त्यांना ते शांतपणे दूर करतात. मकर राशीच्या लोकांना स्वतःवर काम करणं आवडतं. ते फक्त बाहेरचं यश नाही तर आतूनही मजबूत होण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सवयी, विचार आणि वागणं सगळं ते हळूहळू रिफाईन करत राहतात. त्यामुळे वेळेनुसार त्यांचं व्यक्तिमत्व अधिक प्रभावी होत जातं. त्यांना कोणालाही प्रूव्ह करण्याची घाई नसते. त्यांना माहीत असतं की योग्य वेळ आली की त्यांचं काम बोलणारच आहे. म्हणून ते संयमाने वाट पाहतात आणि सतत स्वतःला तयार ठेवतात. मकर राशीचं खरं वैशिष्ट्य म्हणजे ते आयुष्याला खूप गंभीरपणे घेतात, पण त्याच वेळी ते स्वतःला हरू देत नाहीत. ते बाहेरून शांत, साधे आणि कंट्रोल दिसतात, पण आतून ते सतत काहीतरी मोठं घडवण्याच्या प्रक्रियेत असतात. त्यांच्या या शांत प्रवासामध्येच त्यांची खरी ताकद दडलेली असते. मकर राशीच्या लोकांची एक वेगळीच डिसिजन टायमिंग असते. ते प्रत्येक गोष्ट लगेच ठरवत नाही, पण जेव्हा ते निर्णय घेतात तेव्हा तो अत्यंत अचूक आणि परिणामकारक असतो. ते घाई करत नाहीत, कारण त्यांना माहीत असतं की चुकीच्या वेगापेक्षा योग्य वेळ महत्त्वाची असते. त्यांना स्वतःच्या मर्यादा चांगल्या प्रकारे माहीत असतात.
ते कुठं थांबायचं आणि कुठे पूर्ण ताकदीने पुढे जायचं हे ते परिस्थितीनुसार ठरवतात. त्यामुळे ते अनावश्यक रिस्क घेत नाहीत, पण योग्य संधी आली की मागेही हटत नाहीत. मकर राशीची माणसं त्यांच्या आयुष्यातील लोकांना खूप बारकाईने निवडतात. ते सहजपणे कोणालाही जवळ करत नाहीत. त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा काही ना काही अर्थ असतो. त्यामुळे त्यांचे संबंध कमी असतात, पण ते खोल आणि टिकाऊ असतात. त्यांचा फोकस खूप स्ट्रॉंग असतो. एकदा का त्यांनी एखादं ध्येय ठरवलं की ते विचलित होत नाहीत. बाहेर कितीही डिस्ट्रॅक्शन असले तरी ते आपल्या मार्गावरच राहतात. ही सवय त्यांना इतरांपेक्षा वेगळं बनवते. मकर राशीच्या लोकांची आणखी एक खास गोष्ट म्हणजे ते अपमान किंवा कमी लेखणं जाणं विसरत नाही. ते त्यावरच लगेच प्रतिक्रिया देत नाहीत, पण त्याला मोटिवेशनमध्ये बदलतात. वेळ आल्यावर ते आपल्या कामगिरीतून उत्तर देतात. त्यांना कंट्रोलमध्ये राहणं आवडतं, स्वतःवरही आणि परिस्थितीवरही. जे काही घडतंय त्यावर त्यांचा ताबा असावा असं त्यांना वाटतं. त्यामुळे ते आधीच प्लॅनिंग करून ठेवतात आणि अनपेक्षित गोष्टींसाठीही तयार असतात. मकर राशीचं आयुष्य एक शांत पण मजबूत प्रवास असतो. ते स्वतःला सतत घडवत राहतात, कोणालाही न सांगता. त्यांच्या वाटचालीत गाजावाजा नसतो, पण त्यांच्या परिणामात ताकद असते. शेवटी ते जे मिळवतात ते फक्त यश नसतं, तर एक अशी ओळख असते जी वेळेसोबत अजून मजबूत होत जाते. जर तुला मकर राशीच्या या स्वभावात स्वतःचं प्रतिबिंब दिसत असेल, तर ही माहिती इथेच थांबू देऊ नकोस. तुझ्यासारख्या शांत पण मजबूत लोकांपर्यंत ही गोष्ट पोहोचवणं महत्त्वाचं आहे. हा पोस्ट शेअर कर, कारण कदाचित कोणीतरी आहे जो स्वतःला समजून घेण्याच्या प्रयत्नात आहे आणि त्याला ह्याच शब्दांची गरज आहे. तुला यामधलं कोणतं पॉइंट जास्त रिलेट झालं ते कमेंटमध्ये नक्की सांग. कारण प्रत्येक मकर राशीची कहाणी वेगळीच असते. तुझा अनुभव इतरांसाठी प्रेरणा ठरू शकतो. आणि जर तुलाच अशा खोल आणि मनाला भिडणाऱ्या गोष्टी वाचायला आवडत असतील, तर आत्ताच फॉलो कर. कारण पुढच्या पोस्टमध्ये अजून अशी रहस्य येणार आहेत जी कदाचित तुला स्वतःकडे नव्याने पाहायला भाग पाडतील.